नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गुळाची लस्सी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा लिटर मी दही लावलं होतं आणि एकदम मलाईदार बघा आहे, घट्ट असं बघा दही लागलेलं आहे। आणि दही कसं लावायचं ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। दही लागल्यानंतर मी फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवलं होतं थंड व्हायसाठी। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया। मस्त असं बघा दही लागलं जातं। दही बघा मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं, एकदम घट्ट असं आहे। त्याच्यामध्ये टाकणारे विलायची पावडर छोटा अर्धा चमचा, त्याच्यामुळे काय होतं चव छान येते। त्याच्यामध्ये टाकायचं बिन केमिकल गुळ आहे बघा, हा पावडर पण मिळते आणि असं गड्डू सुद्धा भेटतो। तर ते मी काय केलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे थोडासा सुरीनं। आता ह्याच्यामध्ये एक नाही थोडंसं बदाम काजू पण तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही टाकू शकता। तुम्हाला बर्फ पाहिजे असला तर तो पण टाकू शकता, कारण की मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थंड आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये बर्फ वगैरे काही टाकणार नाही। तर ह्याला मी काय करते, एकदा फिरवून घेते। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। आता ग्लास घेतला, तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये बर्फ पण टाकू शकता, कारण ही दही जे होतं ना एकदम थंड होतं बघा। मस्त झालेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये। दुसऱ्या पण ग्लासमध्ये बघा ओतून घेऊया। अर्धा लिटरमध्ये 3 ग्लास होतात बघा बरोबर, आणि मस्त लागतं। तर गुळाची लस्सी ना प्यायला पण छान लागते बरं का। ह्याच्या अगोदर मँगो लस्सी, आपण साखर टाकून लस्सी, खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये थोडंसं वरून आपण ही बदाम काजूचे तुकडे टाकूया। करून बघा, अशी झटपट अशा उन्हाळ्याच्या दिवसात प्यायला एकदम छान। आणि आपण साखरेचा वापर केला नाही। खूप जणांनी अशी कमेंट केली होती की गुळाची लस्सी दाखवा, तर ह्या पद्धतीत होती, पण ही बनवलं की लगेच प्यायची, जास्त वेळ अशी ठेवायची नाही। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।